नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला सर्व पोषक घटक, विटॅमिन्स, मिनरल्स, ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे रक्तच करत असतं. पण आजकाल भेसळयुक्त अन्न, दूषित हवा, पाणी ह्या सर्वांमुळे आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये अनेक टॉक्झिन्स, विषारी घटक जमा होत आहेत, पित्त वाढतंय, परिणामतः रक्त हे दूषित, खराब होतं आणि वेळीच याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन त्यातून अनेक गंभीर, किचकट आजार निर्माण होतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्वचेचे सर्व आजार, वांग, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन्स, एक्झिमा, सोरायसिस, जळजळ होणं, तसंच रक्तामध्ये गाठी व्हायला लागतात आणि मग नसा दबतात. त्याचाच परिणाम म्हणून मग हातापायाला मुंग्या यायला लागतात. किडनी, लिव्हर, हृदय, मेंदू ह्यासारख्या अतिमहत्वाच्या अवयवांचं सुद्धा कार्य नीट होत नाही. त्या संबंधित सुद्धा काही ना काहीतरी तक्रारी उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच आजच्या या भागामध्ये कुठलीही टेस्ट न करता तुमच्या शरीरातलं रक्त खराब आहे, दूषित आहे हे ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय दिसतात, ते कशामुळे होतं, कारणं समजून घेऊन ती दूर केल्याशिवाय कुठलाही त्रास हा मुळापासून बरा होत नसतो हे कायम लक्षात ठेवा. नैसर्गिकतः रक्त शुद्ध करण्यासाठीचे साधे, सोपे तरीही अत्यंत प्रभावी असे 3 घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषध सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे आणि व्यवस्थितपणे समजून घेतला तर 100% तुम्हाला या माहितीचा फायदा होईल. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता ह्याची लक्षणं काय आहेत व्यवस्थितपणे समजून घ्या, तुम्हाला पटकन लक्षात येईल. त्यासाठी एक साधं उदाहरण डोळ्यासमोर आलं. आपल्या सर्वांच्या घराच्या वर पाण्याची टाकी बसवलेली असते की ज्यातून नळामार्फत घरामध्ये सगळीकडे पाण्याचा पुरवठा केला जातो. अगदी तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा केला जातो. पण जर का ह्या टाकीतलं पाणी खराब झालं, दूषित झालं तर काय होणार आहे, नळामार्फत सर्वच म्हणजे किचन, बाथरूम सगळीकडे हे घाण पाणी येणार आहे आणि त्याचं अपेक्षित कार्य, भांडी स्वच्छ निघणार नाहीत, कपडे स्वच्छ धुतले जाणार नाहीत, स्वयंपाक नीट करता येणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे दूषित रक्त ज्या ज्या अवयवांना पुरवठा करणार आहे त्या अवयवांचं काम बिघडणार आहे. त्या संबंधित काही ना काहीतरी तक्रारी शरीरामध्ये होत राहणार आहेत. तिथे ऑक्सिजनची कमतरता, पोषक घटकांची कमतरता तयार होणार आहे. त्यामुळे मग इम्युनिटी कमी होते. वारंवार शरीरामध्ये काही ना काहीतरी इन्फेक्शन्स होत राहतात. सतत अंगामध्ये थकवा, आळस राहतो, अंग दुखत राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे जे रक्तातले दोष आहेत, ही रक्तातली घाण जी आहे ती शरीर त्वचेमार्फत बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे त्वचे संबंधित कुठलीही समस्या, त्यामध्ये मग वांग, पिंपल्स तर आहेत, सतत त्वचेला खाज येणं, फंगल इन्फेक्शन्स असतील, एक्झिमा, सोरायसिस किंवा सतत बेंड येणं, बॉइल्स ज्याला म्हटलं जातं, अल्सर, जळजळ होणं, तसंच केसांच्या मुळांना सुद्धा हाच दूषित रक्त पुरवठा झालाय की केस नीट वाढत नाहीत, केसांची गळती काही केल्या थांबत नाही, तसंच स्काल्पला म्हणजे केसांच्या मुळाच्या त्वचेला इन्फेक्शन होतं, तिथे फोडं येतात, प्रचंड अशी खाज पेशंटला येत असते. आता हे रक्त खराब होण्याची कारणं नेमकी काय आहेत, नीट लक्ष देऊन ऐका, व्यवस्थितपणे समजून घ्या. 3 महत्वाची कारणं. त्यातील सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की दूषित आहार. मग त्यामध्ये तिखट, मसाल्याचे पदार्थ, चायनीज, जंक फूड किंवा अति प्रमाणामध्ये मिठाया, अति खारट पदार्थ, वेफर्स, कुरकुरे किंवा लोणचं, पापड, रस्त्यावरचे पॅकेटमधले जे काही पदार्थ आहेत ते सतत खाण्यामध्ये येत असतील किंवा अति
प्रमाणामध्ये तुम्ही कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी, मद्यपान, धूम्रपान करत असाल, तसंच विरुद्ध आहार म्हणजे दोन विरुद्ध गुणाचे पदार्थ एकत्रितपणे खाणं, मग त्यामध्ये दूध आणि मीठ कुठल्याही प्रकारे म्हणजे तुम्ही दुधाचा चहा आणि त्यासोबत मीठ घातलेलं बिस्किट किंवा खारी बेकरी प्रोडक्ट्स कुठलेही घेताय किंवा इव्हन गव्हाची पोळी त्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही मीठ टाकत असाल तर चहा, पोळी वगैरे खाणं किंवा कुठल्याही पद्धतीने दूध आणि फळ एकत्रित खाणं, दूध आणि मासे एकत्रित घेणं, तर हे सर्व विरुद्ध आहार आहेत आणि ह्याच्याने तुमचं रक्त जे आहे ते खराब होतं. त्यामुळे जितके शक्य होतील तितके हे पदार्थ टाळले पाहिजेत. यासोबतच आजकाल आपण पाहतोय की अन्नामध्ये बरीचशी भेसळ असते किंवा धान्य असतील, भाजीपाला तर त्याच्यावर बरेचसे कीटकनाशक वगैरे फवारलेले असतात. तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा रक्त दूषित होतं. तर ह्याला पर्याय काय तुम्ही करू शकता, जितकं शक्य होईल तितकं सेंद्रिय ऑर्गॅनिक भाजीपाला, धान्य हे घेण्याचा प्रयत्न करा. घरी आणल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित स्वच्छ धुवून वापरणं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जर का तुम्ही पाणी कमी पित असाल तर बरेचसे पेशंट्स आहेत पाणी कधी पिता विचारलं की सकाळी उठलं की तांब्याभर, जेवताना तांब्याभर, फक्त एवढंच त्यांच्या दिवसभराच्या रुटीन मध्ये सांगितलं जातं. पण दिवसा पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये सेल्फ डिटॉक्स सिस्टीम असते की ज्याद्वारे किडनी जी आहे आपली ती रोजच्या रोज आपल्या रक्तामध्ये जे काही जमा झालेले टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक आहेत, तर ते बाहेर काढून टाकले जातात. पण त्यासाठी पाणी गरजेचं असतं आणि तुम्ही कमी पाणी पित असाल तर काय होणार आहे, हे जे विषारी घटक आहेत ते तसेच रक्तामध्ये साठत जातात आणि मग मघाशी सांगितल्याप्रमाणे मोठे आजार जे आहेत ते आपल्याला होऊ शकतात. तर त्यासाठी प्रत्येकाने आपल्या तहानेकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊन पूर्ण दिवसभरामध्ये किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे झोप जर का तुमची कमी होत असेल, ताणतणाव, स्ट्रेस जर का खूप जास्त असेल, आपलं जे शरीर आहे ना तर ते स्वतःमध्ये साठलेली जी काही घाण आहे ती शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी सक्षम असतं. फक्त त्याला गरज असते ती विश्रांती देण्याची. प्रत्येक अवयवाला म्हणजे आपल्या पचन संस्थेला सुद्धा विश्रांती देणं गरजेचं असतं. रात्रीची किमान 7 ते 8 तासांची शांत झोप ही झाली पाहिजे. जेव्हा आपण झोपलेलो असतो तर त्यावेळेला आपलं शरीर स्वतःला रिपेअर करत असतं. जे काही शरीरामध्ये दिवसभराच्या पचनातून किंवा ज्या काही शारीरिक क्रिया आहेत त्यातून जमा होणारे सर्व टॉक्झिन्स, विषारी घटक हे मला स्वरूपात आपल्या आतड्यांमध्ये किंवा किडनीकडे साठवले जातात आणि मग सकाळी उठल्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम आपली उत्सर्जन जी संस्था आहे त्याद्वारे मल आणि मूत्र ह्याच्याद्वारे बाहेर काढून टाकले जातात. पण जर का तुम्ही जागरण करत असाल, तुमची झोप व्यवस्थितपणे होत नसेल तर बघा तुमचं पोटही नीट साफ होत नाही. पोट नीट साफ नाही झालं की ही सगळी जी घाण आहे ती तशीच आपल्या रक्तामध्ये, पोटामध्ये, आतड्यांमध्ये वगैरे साठत जाते. परिणामतः रक्त खराब होतं आणि मग वर पाहिलेले सर्व काही त्वचेचे वगैरे जे आजार आहेत ते होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून मोबाईल, टीव्हीचा वापर थोडासा कमी करून रात्रीची 7 ते 8 तासांची किमान शांत गाढ झोप घेणं हे गरजेचं आहे. आता हे रक्त शुद्ध करण्यासाठी 3 उपाय, त्यातील सगळ्यात पहिला अतिशय महत्वाचा, सर्व उपायांचा बाप उपाय असं म्हटलं तरी चालेल की ज्याच्याने त्वचा सुद्धा स्वच्छ होणार आहे, तजेलदार होणार आहे, रक्तातील पित्त, उष्णता कमी होणार आहे, वजन, बीपी, शुगर, थायरॉइड, कोलेस्टेरॉल हे सुद्धा याच्याने कमी केलं जातं. कारण हे फक्त रक्त शुद्ध करत नाही तर पूर्ण शरीराचीच तुमच्या शुद्धी केली जाते. आणि ती जादुई वनस्पती म्हणजेच आपल्याला सगळीकडे उपलब्ध होणारी कडुलिंब, नीम असं ज्याला म्हटलं जातं, गुणाने थंड, पित्त, कफ दोष कमी करणारी सांगितलेली आहे. वापरायची कशी, तर त्यासाठी स्वरस म्हणजे ह्याची जवळपास 7 ते 8 पानं कोवळ्या देठासकट स्वच्छ धुवून घ्या. थोडंसं पाणी टाकून ती ठेचून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये 15 ते 20 ml म्हणजे साधारण 1 कपभर पाणी टाका. गाळून त्या रसामध्ये 1 चिमूटभर शुद्ध हळद पावडर, हळद ही सुद्धा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लमेटरी, त्वचा, रक्तासाठी सुद्धा रामबाण औषधी सांगितलेली आहे. आणि हा जो रस आहे हा सलग किमान 5 ते 7 दिवस सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे.
आणि त्यानंतर पुढे 1 तास चहा, कॉफी किंवा इतर काहीही खायचं प्यायचं नाहीये. खूप सुंदर या उपायाने तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. अगदीच तुम्हाला अशी कोवळी पानं मिळत नसतील तर तुम्ही ह्याची शुद्ध पावडर आणा. 1 चमचा पावडर अर्धा ग्लास पाण्यामध्ये रात्रीच भिजत घालायची. सकाळी उठल्यानंतर त्या पाण्याला फक्त 1 उकळी आणा चांगली गाळून. त्यामध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे चिमूटभर हळद टाका आणि अशाच पद्धतीने हे सुद्धा 5 ते 7 दिवस घ्यायचं आहे. तेही शक्य होत नसेल तर सलग महिनाभर सकाळी उपाशीपोटी म्हणजे अगदी दात सुद्धा न घासता ह्याची 3 ते 5 कोवळी पानं व्यवस्थितपणे चावून खायची आहे. त्याच्याने सुद्धा फायदा होतो. प्रत्येकाने वर्षातून 3 वेळा तरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये एकदा आपल्या गुढीपाडव्याला ही पद्धत आहे, परंपरा आहे की त्यावेळेला कडुलिंबाची पानं खाल्ली जातात. तर त्याचं कारण सुद्धा हेच आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एकदा महिन्यातून 5 ते 7 दिवस पुन्हा जेव्हा ऑक्टोबर हीट येते त्यावेळेला सुद्धा रक्ताचे, पित्ताचे आजार हे बरेच लोकं वर काढतात. तर त्यावेळेला एकदा आणि मध्ये कधीतरी एकदा तुम्हाला जेव्हा असा त्रास जाणवेल त्यावेळेला हा जो कडुलिंबाचा उपाय आहे तो सर्वांनी आवर्जून करा. खूप त्याच्याने चांगले रिझल्ट्स मिळतात. दुसरा उपाय ज्यांना हा कडुलिंबाचा उपाय करणं शक्य होत नसेल, खूपच कडवट वाटतंय, सहनच होत नाहीये, तर अशांसाठी आपल्या सर्वांच्या घरासमोर असणारी अतिशय पवित्र मानली जाणारी तुळस, तर ही सुद्धा रक्त शुद्ध करणारी, इन्फेक्शन, इम्युनिटी वाढवणारी सांगितलेली आहे. तसंच रक्तातील जे काही जंत असतील किंवा पोटामध्ये काही जीवाणू वाढलेले असतील, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, ते कमी करणारी सुद्धा सांगितलेली आहे. तर सलग 1 महिनाभर तुम्ही तुळशीची सुद्धा 3 ते 5 पानं जी आहेत ती व्यवस्थितपणे चावून खायची आहे. त्याच्याने तुमचे दात, हिरड्यातील इन्फेक्शन कमी व्हायला सुद्धा मदत होते. अगदीच तुम्हाला चावून खायची नसतील तर तुम्ही ठेचून त्याचा 1 चमचाभर रस काढा आणि तो अगदी म्हणजे तुम्ही लहान मुलं 1.5-2 वर्षाच्या वरील जी मुलं आहेत त्यांना सुद्धा दिला तरी देखील त्यांच्यामध्ये त्वचेचे, कफाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. हा रस घेतल्यानंतर सुद्धा पुढे पुन्हा अर्धा 1 तास तरी चहा, कॉफी किंवा इतर दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही. तिसरा अतिशय महत्त्वाचा उपाय तो म्हणजेच की आजकाल स्ट्रेस भरपूर आहे, धावपळीचं आयुष्य आहे, हवेमध्ये भरपूर प्रदूषण असतं. तर आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे आणि विषारी वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ह्यासारख्या रक्तातलं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे रक्त दूषित होते आणि अनेक आजार जे आहेत ते मागे लागतात. तर ह्याच्यासाठी उत्कृष्टपणे काम करतं ते म्हणजेच प्राणायाम. त्यातही अनुलोम विलोम. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिट आणि रात्री झोपण्या अगोदर 10 मिनिट जर का तुम्ही हा अनुलोम विलोम केलात व्यवस्थितपणे तर तुम्हाला त्याच्याने बॉडी, माइंड सुद्धा रिलॅक्स होणार आहे. झोप देखील शांत लागते आणि तुमची जी रक्ताची क्वालिटी आहे ती सुधारते आणि त्वचेवर सुद्धा त्याच्याने चांगला ग्लो यायला लागतो. रोज तुम्ही काय करू शकता, हे जर उपाय करायचे आहेत, जेवण केल्यानंतर जर का तुम्ही एक फक्त पाव चमचा बडीशेप आणि त्यामध्ये खडी साखर असं टाकून जर का खाल्लं तर अन्नपचन पण चांगल्या प्रकारे होतं आणि रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं. यासोबतच आयुर्वेदिक औषध, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महामंजिष्ठादी काढा. तर घ्यायचा कसा आहे की तुम्ही 5 ते 10 ml 10 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर घ्यायचा आहे. सलग 2 ते 3 महिन्यांसाठी तुम्हाला हा घ्यावा लागेल. किंवा खदिरारिष्ट जे आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्वचेच्या सर्व आजारांमध्ये हे खूप मदत करतं. दोन्हीपैकी कुठलंही एक जर का तुम्ही घेतलं तर त्याच्याने चांगला फायदा होतो. त्यासोबत वरील आपण त्याची कारणं दूर केलीत, काही घरगुती उपाय जर का केलेत तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे. औषधं अर्थातच तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता. लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली मी दिलेलीच आहे. तर नक्की हे सर्व उपाय करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करत चला. आणि जर का अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.